राम राम मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज मी चालले मामाच्या गावाला। तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल महाशिवरात्रीचा, कारण मी महाशिवरात्रीसाठी चालले। तर आजच गेले होते, म्हणजे मी सोमवारी गेले होते संध्याकाळी 3-4 वाजता वगैरे निघाले असेल। आणि असे बघा मी असे पॅक बी होऊन जाते। 1 2 3 4 व्हिडिओ काढायला म्हणायचं मी अशी पडली सगळ्यांना सोडायचा हा ना, येतच मग त्याला काय आहे ते सांगायला काय मी ना दुसऱ्यांदा पडले होते, त्यांच्या घरामागं जाऊनच पडले, पांढरी माती, त्यामुळे गाडी पडली, बहुतेक खचली, काय झालं काय माहिती। तर त्याचाच मी म्हणत होते की व्हिडिओ काढायला पाहिजे होते। मग आजी म्हणत होती हा व्हिडिओ काढून सगळ्यांना सोड। तर बाबा म्हणत होते त्यात काय, तेव्हा आता पडली तर खरं आहे तर खरं आहे। म्हणलं हा ना यावर कसं काय पडले काय माहिती, मला लागलं वगैरे कुठं काही नाही, पण हा गाडी पडली एवढं। लाव व्हिडिओ वाचत आई अण्णा काय करतात बघा। लोक म्हणते गॅस का नाही वापरीत तुम्ही, मग लोक म्हणते गॅस का नाही वापरीत तुम्ही, मग काय म्हणशील? मला गॅस नाही पैसे असं म्हणायचं। हे तू उचल जड आहे नाही ते बंद आण पटापट आण, जशी उचल तशी पाच दमले व्यवस्थित बसा बिल झाला काय करतो हा घे आण ते हलकीच ते नाही उचलत ते नको आणू तिला घेऊन द्या लाकूड, जे उचलन ते चांगली। हा जे नाही उचलत ते मी आणि अण्णाचं काम चालूच आहे। अण्णा खूप काम करू लागली ना, म्हणून अण्णांनी दिली तिला ट्रीट, आणि मी पण तिच्या ट्रीट मध्ये सहभागी झाले। तर आम्ही आणली वल्ली भेळ मस्त पैकी, मला फार आवडती गावाकडची वल्ली भेळ, म्हणजे मामाच्या गावाकडची स्पेशली वल्ली भेळ फारच आवडती। मग त्यानंतर आम्ही मस्त दोघींनी खाल्ली। बरं लागली खा खा, हा खालो। हात धुतला का? मी लई धुतला नाही म्हणूनच खालो ना। फ्रीज मधलं टोमॅटो का ना लई थंड आहे। खरं गाळा महिन्याला देवीच माया वारची, मला तर नाही खायची आता माया, मला सगळं सांडत त्याच्यात मग खराब होईल बाई केलाय चालू मी। एवढी काय पालती पडती कुणी पठराव जाशील अगं काय तो व्हिडिओ दुसरा बघू आणि इकडे त्याला घास आहे ना त्याच्या तापायचा। हा उद्या सकाळचं काय म्हणून बाबा तर आधी चहा पिले होते कोरा, पण आम्ही काय मी पिले नव्हते आणि जना पण पिली नव्हती। मग त्यांच्याकडे काही दूध नसतं, मग मी जणाला पैसे दिले आणि म्हणलं जा आण दूध। तर 20 रुपयाचं तिने दूध आणलं होतं, मग अर्धा आता चहा केला आणि अर्धा उद्या सकाळच्याला ठेवूया। तर मग मी तिथं तिला सगळं टाकून देते, चहा पावडर आणि साखर वगैरे, तर ती फक्त गॅसवर नेईन आणि उकळवून चहा बाहेर घेऊन येईन, असं म्हणून मी तिला सगळं हेच करून दिलेलं आहे। आणि आम्ही दोघीच आता पिणार आहे फक्त चहा, बाकीचे पिल्यात कोरा। हटवाया धरून तुला काही हाऊस बंद कर हे कर ते आता हा इकडे चालू आहे व्हिडिओ काढली आणि तो ते काही लाई ती मध्ये हो गाडी निवळ येतात ना घे ठेवून ते बरं. घे चहा प्यायला घे भांड काय बघा तिथं ते फर्निचर आहे ना, काय करायचंय त्याचं काही बघा ते काही दुसरं चांगलं कुठे काही बघा ते का त्याला निर गाणं याड लागले त्या। अगं गाणं नव्हती बघत, आमच्या घरी फर्निचर असं आहे ना, आमच्या घरात हे तसं आहे असं बघत होती ती। हा आता तुला काय त्याच्या घरात राहायला जायचंय का? पोरींला काय गाडी नाही बघायचं काही टाइमपास करायचा, अभ्यास बिभ्यास करायचं ते दिलं सोडून। याच्यात ही दोयाला वाहते मग पोरी याच्यात पाणी घाल ते गाणं होईल खाली, जर भिजलं तर खाली झोपायचे। याला लाल लाल काय ते नाही निघत ना? हा होईल चाळण घे चाळण घे। चाळण नाही नेली चियाची चाळण नाही नेली तिने काय पोरगे आण अगं चाळण आण ना, तो लय मग चहा गार होईन बाई, मला गरम गरम लागत। धुवून देत होते का अण्णा? आता काय चहाच होते त्याला काय धुवायचं नाही परत, पाणी नाही प्यायला आता दुष्काळ पडलाय। हा ना बाया, आम्हाला तर पाणी यायच नाही, काय करायचं आता? पडलाय दुष्काळ, दुष्काळ पडलाय पाणी नाही आताच नाही तर अजून 4 महिन्यांनी यायचं कव्हा, मग कव्हा पाणी यायचं, हा ना मग कोण प्यायचं कव्हा? बस का तुला तेवढा कमी करू? हा मग प्यायला झाला तेवढा बा झाला। हा घे पी, बोलत नाही काहीच, त्याच बघलं इथं बसली मस्त मांड गेला काम होतं
हा ना लय दुखायला लागला लय जड वगैरे लागलं. लागन ना लगेच. उचलून कामच करावं लागत आहे भाकर नाही तशी. तास झालाय चहा पिती हा आणि तिला म्हणते तू उठ ना. हा जा बैल भांडी ठेवा मग चहा पे. मलाच फक्त उठील अशी व्हाय गाडी रताळी. काम म्हणल्यावर तिला काम नाही लागत तिला लागत काम. हम्म. टेपवर कामाला हे काही हो गाडी तू उठ भांडी ठेव. थोडाच राहिलाय. कप दोन काय काय करता अण्णा. चाललाय आता चुलीचं झाडून झुडून स्वयंपाक करायचा. राग गोळा करायची. तुमची बायको कुठे गेली. आहे तर हिंडती माग माय बायको मेरा माहेर. आडवा फोन. आडो काढी ते आडो रिमझिम गा. शेवग्याच्या मसाल्याच्या पुढे निघल्यात ना आता काल शेवग्याच्या कालवण बनवाय. शेवगा मसाला. होय. हा काय परवा दिवशी आमच्या इथं बाईने घेतलं. तर स्वयंपाकाचा प्लॅन कॅन्सल होऊन डायरेक्ट भाताचाच प्लॅन झाला. पण त्यामध्ये काय गमती जमती झाल्या. आजीने एवढ्या गप्पा मारल्या एवढं हसवलं आम्हाला. तर त्याचा व्लॉग सुद्धा मी शूट केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा. मी टाकेलच ह्याच्या व्लॉगच्या नंतर. नेक्स्ट डे काय करते आई. भाकरी करते ना बाई काय करते. स्वयंपाक चालू सकाळ झाली. पटापट चहा केला इथं. भाकरी करता करता चहा प्यायचं पण काम चालू आहे. कारण आईला जायचे कामाला. आमचं जे रात्रीचं दूध उरलं होतं त्याचा दोघींनी आम्ही केलाय चहा. आधी तर आईने ह्यांनी कोराच प्यायला. ते काय पित नाही जास्त. दुधाचं नसतो कायम ना त्यांच्याकडे दूध नसतं. मग मी गेले की मी आणते माझ्यासाठी फक्त. म्हणजे माझ्यासाठी असं नाही की त्यांना नाही आवडत दुधाचा चहा. म्हणजे रोज रोज नसतो. मग काय प्यायचं आहे. मग त्यांनी त्यांचा करून प्यायला होता लवकर. मग आम्ही थोडा उशिरा पेलो. हिचं सगळं आवरल्यावर वगैरे ही दूध घेऊन आली. आणि मग मस्तपैकी इथं आम्ही दोघं पितोय चहा. मी आणि जना पितोय. अन्नाचा त्यांचा झाला. त्यानंतर मला बनवायचा होता इथं फ्राईड राईस. त्यांना भात उरला होता रात्रीचा तुम्ही बघितला असेल. तर आई असं सकाळचा स्वयंपाक करून जाते आणि मग संध्याकाळी ना बाबा भात घालतात. एकतर मसाले भात घालतात किंवा सकाळचं कालवण उरलेलं असेल तर फक्त पांढरा भात घालतात. मग आई दिवसभर काम करून येते तर दमवती म्हणून मग संध्याकाळी ती स्वयंपाक नाही करत. जे वांग्याची रेसिपी सांगत होते पण काय ना मागं अण्णांच्या बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं. तुम्ही पहिल्या क्लिपमध्ये ऐकलं असेल. त्यामुळे आता एडिट करताना त्याचा खूपच डेंजर आवाज येतोय आणि मला कॉपीराईट येऊ शकतो म्हणून मी आवाज सगळा बंद केलेला आहे. आईला कळल्यावरती म्हण काय बाया म्हाताऱ्याचं असंच असतं असंच. एक तर ती म्हणत होती आधी बघा तुम्ही ऐकसान पुढच्या क्लिपमध्ये. आहे तसंच तेव्हा मीठ नाही वांग्यात. वांगी खायला लागले आणले आपल्याला नाही गोड लागत तसलं. मी मीठ भरून वांग करते. मी बी मीठच भरीत आहे. हा ते कसं लागत मग तसं चांगलं नाही लागत. तेव्हा आता वांग्याला बरी ते. स्वयंपाकाचा व्हिडिओ बनवायचा तो आपण काय तू का घरीच नसते. हा हा येऊ आता. आज राहिले असते पण आता आज स्वयंपाक होतो येणार. रोज एखाद्या दिवशी नाही मग रोज व्हिडिओ बनवला काय. आणि मग हे काय रोज बनवायचं आपला असा करायचं असं काय त्याला. आज हे उद्या ते असं. उद्या खिचडीचा. त्या आजीबाईचा कशा आहेत तसं. उद्या करू ना खिचडीचा. तसं नसतं त्याला पहिल्यापासून करायला लागतं की चला आज मी तुम्हाला शिकवते वांग्याची भाजी असं म्हणून. हा असं उठलं सुटलं अर्ध वाटाणं वाटलं मग मध्येच अर्ध. तर इथून मला परत जाणवायला लागलं की आईचा जो आवाज होता ना म्हणजे ती जे सांगत होती ना त्यात ना बॅकग्राऊंड म्युझिक खूप जास्त येत होती. आणि बघा जणांनी ना मसाला पण आणलेला आहे फ्राईड राईसचा. बिचारीने पाठ करू करू मसाला आणला शेवटी. आई इथं वांग्याची रेसिपी वगैरे पण सांगत होती पण काय बॅकग्राऊंडमुळे मला तर घेता आलेला नाही. त्यानंतर अण्णांनी मी केलेला कचरा सगळा भरून टाकला. अण्णा आईला खूपच हेल्प करतात कारण आई दिवसभर दुसऱ्यांच्या वावरात कामाला जाते आणि मग त्यावरच त्यांचा दोघांचा उदरनिर्वाह चालतो म्हणजे संसार चालतो. आणि जना म्हणजेच माझ्या छोट्या मामाची मुलगी आणि सगळ्यात छोटी पण आहे ती यांच्याकडेच असते. ती आईला अजिबात मदत करू लागत नाही. नुसती हट्ट करते येडेवाणी करते. बाकी मदत बिदत काही करू लागत नाही कारण ती पण अजून लहान आहे आणि आजी बाबा आहे त्यामुळे लाड जरा जास्त होतोय तिचा. त्यानंतर आई तरी तर खूप सांगत होती बरं का रेसिपी. तिचं चांगलं चाललं होतं पण आता बाबांच्या बॅकग्राऊंडच्या म्युझिकमुळं काही घेता आलेलं नाही. त्या काय होतंय काय येते बाई म्हातार माणूस झाल्यावर काय असे त्याला टाकीचं हे वांगी. हा मी ते तसले हे होतात ना असं झाल्या आणि नाही माझ्या पण तसंच होतं. तुलाही भाजीच असेल थोडी आधी भर पळायची. मला वाटलं आता काय खरं नाही मग मसाला आणलं तिने बरंच होत्यात. मी नाही वाढवलं नाही तुझं. बरं झालं तो बीट संपलेली
असं टाकायचं काय करा मग शिजलं, आई डबा भरून कामाला गेली. त्यानंतर मग दिवसभर आम्ही ना मेहंदी काढत होतो. मेहंदीचा जो ब्लॉग आहे तो आजच्या दिवसाचा आहे, दिवसभराचा. त्यानंतर अण्णा बघा इथं आम्हाला कंटाळून झोप गेले होते, बातम्या ऐकत होते, तिकडं फॅन पण लावला आणि झोपी पण गेले. नेक्स्ट डे हवरी टाकते पाण्यात, हवरी टाकून आंघोळ करायची. आज आईच्या पण पाण्यात टाक. आता उकळल्या तोच टाकते का आधी मग उकळ आधीच टाकायची. तर हा आहे महाशिवरात्राचा दिवस. तुम्ही बघितला असेल की आम्ही काय केलं. महाशिवरात्रीचा पूर्ण व्लॉग मी टाकलेला आहे, नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. त्यानंतर मग मी गेले होते घरी, म्हणजे माझ्या घरी आले. त्याच दिवशी आम्ही देवाला वगैरे जाऊन आल्यानंतर मग मी माझ्या घरी आले. तर असा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि रामकृष्ण हरी.